आज बनवूया पावसाळा स्पेशल लाडू। विटॅमिन, प्रोटीन, झिंक, आयर्नने भरपूर अतिशय गुणकारी हे लाडू आहेत। रोज सकाळी दुधासोबत एक लाडू खा, नाही दुधासोबत खाल्ला तरी असाही खाल्ला तरीही खूप मस्त लागतो। अतिशय गुणकारी लाडू आहेत। रोज एक लाडू खा आणि सर्व आजारांपासून दूर राहा। तर कढईत मी घातले तूप आणि घेतलेत अर्धा वाटी बदाम। तर आता हे बदाम आपल्याला हलकेसे तेलात परतून घ्यायचे आहेत, हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। खूप करायचे नाही, खूप असा डार्क कलर मध्ये करायचे नाही, हलकेसे फ्राय करायचे आणि नंतर आपण हे काढून घ्यायचे। त्याच तुपात मी घेतलाय अर्धा वाटी पिस्ता। हा सुद्धा आपल्याला हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे, काही सेकंदाकरता, त्यापेक्षा जास्त नाही। तूप गरम आहे, कढई गरम आहे, त्यामुळे ते लगेच होतात। आणि हे सुद्धा आता आपण काढून घ्यायचे। त्याच तुपात मी घेतलाय अक्रोड, साधारण अर्धा वाटी अक्रोड आहेत। हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, तुपात तळून घ्यायचे आहेत। हलकेसे तळायचे, खूप नाही। कुठलाही ड्रायफ्रूट खूप तळून घ्यायचा नाही, नाहीतर तो थोडा कडसट लागेल। हलकासा फ्राय करून घ्यायचं आणि काढून घ्यायचं। त्याच तुपात मी घातलाय अर्धा वाटी मनुका। तर मनुका सुद्धा आपल्याला तुपात छान असा परतून घ्यायचा आहे। छान परतला की तो मस्त असा टम्म फुगतो आणि तो छान असा फुगला की तो आपण काढून घ्यायचा। तर कढईतलं तूप आता मी सगळं काढून घेतलंय आणि एक वाटी घेतलंय पंपकिन सीड। हे किराणा दुकानात कुठेही तुम्हाला सहज मिळेल। आणि हे सुद्धा कमी गॅसवर आपण मस्त अशी भाजून घ्यायची। छान भाजल्या गेली की मस्त अशी ती फुलते। काही सेकंदाकरता आपण ही भाजून घ्यायची आणि नंतर आपण ही काढून घ्यायची, खूप भाजायची नाही। आणि त्याच कढईत मी घेतलंय अर्धा वाटी मगज बीज। हे सुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि छान अशी भाजल्या गेली की ही सुद्धा छान अशी फुलते आणि याचा छान असा हलकासा गुलाबी रंग येतपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आणि नंतर काढून घ्यायचं। आणि कढईत आपण घालायचे 2 वाटी मखाना। गॅस कमी ठेवायची आणि कमी गॅसवर हे आपण सुद्धा छान असं भाजून घ्यायचं। प्रत्येक ड्रायफ्रूट भाजताना तेलात परतताना गॅस कमीच ठेवायची। तर हे सुद्धा मी छान असं कमी गॅसवर भाजून घेतलेलं आहे। छान अशी कडक होतपर्यंत आणि छान अशी क्रिस्पी होतपर्यंत आपण हे कमी गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आणि नंतर आपण हे काढून घ्यायचे। तर 2 वाटी मी मखाना घेतलेले आहेत। त्याच कढईत मी घातलंय मग 1 वाटी तीळ। ही पांढरी तीळ आहे आणि ही तीळ सुद्धा आपण छान अशी भाजून घेऊया। छान असा चटचट आवाज येतपर्यंत आणि हलकासा गुलाबी रंग येतपर्यंत आपण हे भाजून घेऊया आणि लगेच भाजले जाते, याला वेळ लागत नाही। आणि हे सुद्धा आपण काढून घ्यायचं। नंतर मी घेतलंय 2 वाटी सुकं खोबरं। हे सुद्धा किराणा दुकान सहज मिळते, नसेल तर घरी तुम्ही खोबरं किसून घेतलं तरीही चालेल। गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर हे सुद्धा छान असं आपण भाजून घ्यायचं, हलकासा रंग येतपर्यंत। पण एक लक्षात ठेवायचं, याला खूप डार्क कलर येऊ द्यायचा नाही, हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता हलकासा त्याला तांबूस असा रंग आलेला आहे। आणि आता आपण हे काढून घ्यायचं, खूप भाजायचं नाही याला। आणि आता मी घेतलंय एक छोटा जायफळचा मी तुकडा घेतलेला आहे, 5 वेलची घेतलेली आहेत आणि 5 मी लवंग घेतलेले आहेत, 5 मी घेतलेत मिरे आणि 1 चमचा मी घेतलाय सोप म्हणजे बडीसोप। हे सर्व आपण कढईत टाकायचं आणि छान असा डार्क कलर येतपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं। तर याला छान असा डार्क कलर आलेला आहे आणि हे सुद्धा आपण कढईतून काढून घेऊया। तर कढईत मी परत तूप घातलेलं आहे। ड्रायफ्रूट तळताना जे तूप वाचलेलं होतं तेच तूप मी यात घातलेलं आहे। आणि नंतर आपण यात घालायचं खजूर। तर 1 वाटी मी खजूर घेतलाय, यातल्या बिया तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि तुपात हे खजूर आपण छान मस्त असं परतून घ्यायचं। गॅस कमी ठेवायचा आणि चमच्याने दाबून हे आपण परतून घ्यायचं, म्हणजे याचा छान अशी पेस्ट होईल। तर इथे छान आपलं खजूर सुद्धा तुपात छान मस्त असं परतलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। छान त्याची मस्त अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे। आणि आता आपण हे काढून घेऊया, लगेच होतं, फारसा वेळ लागत नाही। तर इथे सर्व भाजलेले जिन्नस मी वेगवेगळे असे काढून ठेवलेले आहेत। खजूर सुद्धा एक वेगळ्या भांड्यात मी काढून ठेवलेले आहेत। आणि आता आपण याची पावडर करून घेऊया। तर सर्वप्रथम आपण मखाना मिक्सरच्या भांड्यात घालायचा, कारण याला थोडा वेळ लागतो बारीक व्हायला। तर मिक्सर सुरू बंद करून आपल्याला हा मखाना बारीक करून घ्यायचा आहे। तर इथे मखाना मी बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। छान अशी पावडर झालेली आहे। आणि आता आपण यात ॲड करायचं सुकं खोबरं आणि तीळ। सुकं खोबरं आणि तीळ जी आपण भाजून ठेवली होती ती आपण यात ॲड करायची आणि नंतर आपण यात मिक्स करूया।
बडीशेप, जायफळ, लवंग, वेलची जे आपण भाजून घेतलं होतं ते सुद्धा आपण यात ॲड करायचं आणि याची छान अशी पावडर करायची। तर हे सर्व मी बारीक करून घेतलेलं आहे आणि जायफळाचा मस्त असा सुगंध पसरलेला आहे। आता हे आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया। नंतर मी मिक्सरमध्ये घातलं आहे पंपकिन सीड आणि मगज बीज आणि अक्रोड, हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आणि एक लक्षात ठेवायचं की खूप याची पावडर करायची नाही, हलकंसं जाडसर ठेवायचं। आणि हे सुद्धा आपण एका भांड्यात काढून घेऊया। नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी घातलं आहे बदाम आणि मनुका आणि नंतर आपण यात घालायचं खजूर, जे आपण तुपात परतून घेतलेलं होतं ते खजूर आपण यात घालायचं आणि मिक्सी सुरू बंद करून आपण हे बारीक करून घ्यायचं। खूप बारीक करायचं नाही। जे पण ड्रायफ्रूट आपण घेतले त्याचे छोटे छोटे असे तुकडे दिसायला हवे आणि तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित छान असं बारीक झालेलं आहे। आणि एवढंच बारीक करायचं आहे, यापेक्षा जास्त बारीक करायचं नाही। तर आता हे सुद्धा आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया। तर सर्व जिन्नस मी एकाच भांड्यात काढून घेतलेले आहेत आणि आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं, कारण आपण सर्व वेगवेगळं भाजलेलं आहे, वेगवेगळं बारीक करून घेतलंय, त्यामुळे हे छान असं हाताने दाबून चोळून आपण हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं। जर आता तुम्हाला साखर गुळ काही नको हवं असेल तर तुम्ही असे लाडू बांधले तरीही चालतात, कारण आपण यात खजूर घातलेले आहे त्यामुळे याला गोडवा आहेच। नको असेल तर तुम्ही असे लाडू बांधले तरीही चालेल। एखादा वरनं छान असा ड्रायफ्रूट लावायचा, पण लाडू म्हटलं की गोड असायलाच हवे आणि गोड लाडू झाले तर मुलं सुद्धा आवडीने खातात। तर मी गॅसवर ठेवला एक छोटा पॅन, त्यात घातले 2 चमचे तूप। तूप गरम झालं की त्यात मी घातलेला आहे 1 कप गूळ। गूळ छान असा मी बारीक कापून घेतलेला आहे। गूळ घालायचा, गॅस कमी ठेवायची आणि कमी गॅसवर आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे, मेल्ट करून घ्यायचा आहे। गॅस कमी ठेवायची, लक्षात ठेवायचं। नंतर मी त्यात घातलं 1 चमचा पाणी। पाणी खूप घालायचं नाही, 1च चमचा मी पाणी घातलेलं आहे। आणि आता हा गूळ आपल्याला पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे। याचा आपल्याला पाक करायचा नाही, 1 तारी 2 तारी कुठलाही आपल्याला पाक करायचा नाहीये, फक्त आता हा गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। तर इथे गूळ आपला छान असा मेल्ट झालेला आहे आणि आता आपण याला छान अशी उकळी काढून घेऊया। उकळी काढणं गरजेचं आहे, कारण आपण यात थोडंसं पाणी घातलेलं आहे, खूप पाणी घातलं नाही, 1 छोटा चमचा पाणी घातलंय, त्यामुळे याला उकळी काढणं फार गरजेचं आहे। उकळी आल्यानंतर काही सेकंद असंच गॅसवर ठेवायचं आपण आणि नंतर आपण गॅस बंद करायचा। एक लक्षात ठेवायचं की आपण याचा पाक करायचा नाहीये। नंतर हे गरम गुळाचं सिरप आपण घालायचं आपल्या पावडरमध्ये आणि थोडं थोडं घालायचं, खूप घालायचं नाही एका वेळेला। चमच्याने आपण हे मिक्स करून घेऊया, कारण सध्या तरी गरम आहे। थोडं थंड झालं की मग आपण हे हाताने मिक्स करून घेऊया। तर हाताने छान असं दाबून चोळून आपण हे मिक्स करून घ्यायचं। तर इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी पूर्ण सिरप यात घातलेलं आहे। पूर्ण 1 वाटी गुळाचं सिरप आपल्याला यात लागलेलं आहे। तर सर्व छान मस्त मिक्स करून घेतलं मी आणि आता आपण याचे लाडू बांधूया। तर लहान मोठे तुम्ही कसेही लाडू बांधू शकता। एरवी मी नेहमी छोटे लाडू बांधते, पण यावेळेला मी बांधलेत मोठे लाडू। बांधायला अगदी सोपे होतात आणि चवीला अगदी मस्त लागतात, अगदी तोंडात टाकल्या विरघळतात, इतके हे मऊ आणि लुसलुशीत होतात। तर तुम्ही बघू शकता मस्त आपला लाडू तयार झालेला आहे। आणि आता दुसरा पण लाडू आपण असाच बनवून घेऊया। तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही बनवू शकता। बनवायला सोपे आणि सर्व साहित्य घरातच असतं, फारसं काही जुळवाजुळव करायची गरज नाही। आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी बदाम घेतले नाही, कारण बदाम घरात नव्हते म्हणून मी नाही घेतले। तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्धा वाटी बदाम नक्की वापरा। तर इथे मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत, चवीला अगदी मस्त झालेत, मऊ लुसलुशीत, तोंडात टाकल्या विरघळतात। तर या पावसाळ्यात नक्की हे लाडू बनवा आणि रोज एक लाडू खा आणि सर्व आजारांपासून दूर राहा। धन्यवाद।